झूठ है, अफवा है। पूर्वेश सरनाईक यांनी आयोजित केलेल्या प्रो गोविंदा लीग स्पर्धेला रॅपिडो कंपनीकडून वस्तू स्वरूपात 10 कोटींची स्पॉन्सरशिप मिळाल्याचा आरोप हा आमदार रोहित पवार यांनी केलाय। तर रॅपिडो स्पॉन्सरशिपवरून झालेले सर्व आरोप हे मंत्री प्रताप सरनाईकांनी फेटाळून लावलेत। गेल्या 3 वर्षांपासून त्यांची स्पॉन्सरशिप आहे, तरीही अनधिकृत बाईक टॅक्सी चालवतात म्हणून आम्ही कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हे दाखल केले। स्पॉन्सर्स आहेत म्हणून त्यांना माफ केलेलं नाही असं सरनाईकांनी म्हटलंय। तर रोहित पवारांना कोणते क्रिकेट स्पॉन्सर्स आहेत त्यांच्याकडे हे मी सुद्धा सांगू शकतो असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। कालच आपण जर बघितलं प्रो गोविंदा ही जी स्पर्धा श्री सरनाईक व त्यांच्या मित्रपरिवारांनी तिथं सुरू केलेली आहे, त्यांचे मेन टायटल स्पॉन्सर जो कोण असेल तर रॅपिडो नावाची ही कंपनी आहे। काही महिन्यांपूर्वी तुम्ही त्या कंपनीला धमकी देता, तुला परवानगी नसताना तरी सुद्धा तू सर्व्हिसेस या महाराष्ट्रामध्ये देतोस कसं असं तिथं विचारण्यात आलं। तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा स्पॉन्सरशिप गोळा करण्यासाठी करत आहात, हे टोटली अनएथिकल आहे। हे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू असताना काही आमदारांनी त्यामध्ये आक्षेप घेतला। विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे दानवे आहेत, त्यांनी आक्षेप घेतला आणि म्हणून मी हा विचार केला की रॅपिडो, ओला, उबेर ह्या जर काही संस्था ज्या आहेत त्या जर बेकायदेशीर प्रकारे वाहन जर चालवत असतील तर त्यांच्यावर परिवहन मंत्री म्हणून कायदेशीर कारवाई करायला पाहिजे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह